आणि सॉम्निफेरा म्हणजे आपली अश्वगंधा दोन्हींच्या पानांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी जास्त करून फुल वापरलं जातं, त्याचं फळ आणि फळ. आणि अश्वगंधा जी आहे ती बाजारामध्ये साधारण करंगळीच्या आकाराच्या ज्या मुळ्या मिळतात, तर त्याची पावडर जी आहे तर ती 3 ग्रॅम, खडीसाखर 1 ग्रॅम अशा प्रमाणात घेतलं रात्री झोपण्याच्या आधी. तर त्याने निद्राजनन हे खूप छान होतं. आणि बाकीच्या झोप आणणाऱ्या औषधांपेक्षा अश्वगंधेमुळे जी काय झोप होते त्याने दुसऱ्या दिवशी ड्राउझीनेस, थकवा असा राहतो. अश्वगंधा म्हटलं की वीर्य वाढवणारं, अप्रोडिसिया, वाजिक असं जे काही लक्षात राहतं आपलं, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन अश्वगंधेचं निद्राजनासाठीचं कार्य खूप चांगलं झोप आणण्यासाठी. शतावरीचं जसं स्तन्यजनन कार्य होतं तसंच अश्वगंधेचं पण स्तन्यजनन काम खूप चांगलं. घोड्याच्या मूत्राचा एक्झॅक्ट वास ओल्या अश्वगंधेच्या मुळाला येतो, म्हणजे अश्वगंधा वाढतो. घोड्यासारखा नाही, घोड्याच्या मूत्रासारखा वास असतो. आणि तो वाळलेल्या मुळांना नाही राहत, ओल्या मुळ्या जास्त अश्वगंधाच्या त्यांना तो जास्त वास असतो. हा, जसं याचं फळ वापरतो ना आपण, पनीर फळ शुगर म्हणजे ब्लड शुगर कमी करण्यासाठी, तसंच इकडे अश्वगंधाच्या मुळांचा उपयोग पण डायबिटीज मध्ये खूप चांगला होतो. आणि प्रमेयामध्ये जे काही धातू शैथिल्य येतो ते अश्वगंधेच्या मुळाने जातं लवकर. आपण सूक्ष्म अंधा नावाची जी काही पावडर वापरतो त्याने ब्लड शुगर लेवल पण कमी होते, धातू शैथिल्य जाऊन हे प्रमेयाचे पेशंट आहेत ना त्यांना तरतरी येते चांगली, बल येते. अश्वगंधा कल्प आपण बनवला नाही, वाजीगंधा कल्प झोपेसाठी 2 चमचे रात्री दुधातून घेतलं की शांत झोप लागते. निद्राजनांचं खूप चांगलं काम होतं.